आज आपण बघणार आहोत तृतीय तत्पुरुष समासाची उदाहरण आणि त्याचा अर्थ। आता या विभक्तीचा अर्थ आहे नेएशी, इंग्लिशमध्ये अर्थ आहे बाय और विथ। आता इथे धनसंपन्न हा शब्द दिसतोय, याच्यामध्ये पूर्वपद आहे धन म्हणजे पूर्वपद म्हणजे पहिला शब्द, आणि संपन्न शब्द हा उत्तरपदात आहे म्हणजे दुसरा शब्द। इथे संपन्न, रहित, हीन, विकल, वर्जित, युक्त, सदृश, आढ्य असे शब्द आहेत। आता धनसंपन्नचा विग्रह झाला आहे धनेन संपन्न म्हणजे धनाने संपन्न। तर धनेन कुठून आलं तर धनम शब्द हा अकारांत नपुंसकलिंगी वनम शब्दाप्रमाणे येतो। हे सगळे शब्द अकारांत पुल्लिंग देवप्रमाणे, आकारांत स्त्रीलिंगी माला या शब्दाप्रमाणे, इकारांत स्त्रीलिंगी नदीप्रमाणे आणि अकारांत पुल्लिंगी वनम या शब्दाप्रमाणे येतात। त्यामुळे हे शब्द पाठ असणं फार गरजेचं आहे। जर हे सगळे शब्द पाठ असतील तर समास सोपा जातो, आणि ही उत्तरपदाची जी आवली आहे ती पाठ असणं पण गरजेचं आहे, किंवा तुम्हाला विभक्तीचा अर्थ पक्का माहीत पाहिजे तरच समास अतिशय सोपे जातात। बुद्धिहीन, बुद्ध्याहीन, चरणविकलः, चरणेन विकलः, इथे चरणाभ्याम विकलः असाही होऊ शकतो। शर्करा मिश्रितः, शर्करया मिश्रितः, चिंता समा म्हणजे चिंतेसारखा, चिंतया समा, माला मालया, चिंता चिंतया, बदर सदृशः, बोरासारखे म्हणून इकडे बदरेण सदृशः, वर्ण मिश्रितः, वर्णैः मिश्रितः, रंगांनी मिश्रण केलेला म्हणून इथे बहुवचन वापरले। धनाढ्यः, धनेन आढ्यः। धन्यवादः।